वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, दिवाळी शुभेच्छा की अन्य काही राजकीय चर्चांना उधाण. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. दिवाळीनिमित्त ही भेट असल्याची माहिती आहे. मात्र याच भेटीदरम्यान दोघांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. रयत शिक्षण संस्थेबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच वळसे पाटील शरद पवारांना भेटायला गेले. या भेटीदरम्यान दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. सध्या विद्यमान सरकारमध्ये ते सहकार मंत्री आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी राजकारणात ओळख आहे. शरद पवारांचे खंदे शिलेदार अजित पवार गटात गेल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. मात्र राष्ट्रवादीतील फूट पडल्यानंतर ही पहिली दिवाळी आहे. त्यामुळे वळसे पाटील दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदीबागेत गेल्याची माहिती आहे. शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. वळसे पाटील रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत आणि शरद पवारांसोबत शरद पवारांच्या कार्यालयात रयत शिक्षण संस्थेचे इतर सदस्य देखील उपस्थित आहेत. त्यामुळे वळसे पाटील भेटणार असल्याने शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेची बैठक बोलवल्याची चर्चा आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. नाही, ही भेट अचानक नाही, पूर्वनियोजित भेट होती. रयत शिक्षण संस्थेच्या काही अडीअडचणीच्या संदर्भामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांच्याकडून आम्हाला काही प्रश्नांवर निर्णय आणि मार्गदर्शन पाहिजे होतं. त्याच्यासाठी भेटलो आणि त्याच्यासाठी सविस्तरपणाने चर्चा झालेली आहे. साहेब, नेमका अचानक भेट ठरली. पहिली तर चर्चा होती की दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नियोजित म्हणजे काय नेमकं सांगितलं साहेबांनी मग आता? नाही, नियोजित म्हणजे असं आहे की एक 4-5 दिवसापूर्वीच ही बैठक ठरवण्यात आली होती. रयत शिक्षण संस्थेचे अन्य पदाधिकारी पण होते आणि त्यानिमित्ताने भेट झाली, दुसरं काही नाही. साहेब, रयत शिक्षण अशी चर्चा आहे की रयत शिक्षण संस्थेची जी बॉडी आहे त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. तसे म्हणजे बदल होण्याची शक्यता आहे. अर्थात दिलीप वळसे पाटलांची देखील काही बदल होऊ शकते, म्हणजे पदाची, अशी देखील चर्चा त्या ठिकाणी आहे. अशा काही गोष्टी अशी कुठली चर्चा नाही झाली. अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ना, जसं आशुतोष काळेंनी राजीनामा दिला, त्यातले बरेचसे नेते सोडून जाणार आहेत रयत असं कळते. खांदेपालट होणार आहे या सगळ्या संस्थेच्या कार्यकारिणीत, तसे काही चर्चा झाली आहे का? मला काही तसं वाटत नाही आणि काही असा बदल होईल वगैरे असं पण काही नाही. सर, मात्र 20 तारखेनंतर अनेक लोक पुन्हा शरद पवार गटाकडे येतील असा विश्वास यांनी ठाकरेंनी व्यक्त केला आहे. अनेक नेतेही परत येतील रिटर्न. काय वाटतं तुम्हाला की तुम्ही अजित पवारांबरोबर? आता काकडे काय बोलले ते मी ऐकलं नाही, त्यामुळं त्याच्यावर काही मी प्रतिक्रिया देणार नाही. सर, मात्र अशा भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. म्हणजे तुम्ही YB सेंटरवरती जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली होती. दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते तुमच्या गटातल्या नेत्यांना भेटतायत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम आहे की नेमकं चाललंय का? म्हणजे नाही, खरंच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली का असा प्रश्न निर्माण होतो. संभ्रम व्हायचं काही कारण नाही. असं आहे की आता ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्यावर मी काही ना काही स्वरूपामध्ये काम करतो आहे आणि त्यामुळे मग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, रयत शिक्षण संस्था असेल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, राज्य साखर कारखाना संघ, राष्ट्रीय साखर कारखाना संघ, या सगळ्या संस्थांच्यावर काम करत असताना आम्ही आत्तापर्यंत नेहमीच पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेत आलो आणि आताही तेच मार्गदर्शन घेऊन या सगळ्या संस्थांचा कारभार पुढे नेण्याच्या संदर्भात आज काही सहकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत. त्या सहकारी संस्थांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि राज्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आहे त्या दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भामध्ये सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत. ते निर्णय साहेबांच्या कानावर घातलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.